Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ। आप सबने मेरे क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है और मुझे ऐसे लगता है ये हेट मैं डिज़र्व भी करता हूँ। मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया, मैंने उसको एक प्लॅटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई। प्रणित मोरे काय म्हटला ते तुम्ही ऐकलेलं आहे. मला माफ करा म्हणतोय आणि मला पुन्हा एकदा चान्स द्या, मी अशा गोष्टी पुन्हा करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रणित मोरे खरं तर पहिल्यांदाच कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलेले नाही. याआधी सुद्धा अनेक गोष्टींमधनं तो कॉन्ट्रोवर्सीमध्ये आलेला होता. पण या सगळ्या प्रकरणानंतर आता अखेर जी कॉन्ट्रोवर्सी झाली त्यानंतर त्याने आता माफीनामा दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अपडेट्स घेत असाल, तुम्ही सगळ्याबद्दलची माहिती घेत असाल. प्रणित मोरेचा जो कार्यक्रम आहे, स्टँडअप कॉमेडीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामधनं जे जोक्स क्रॅक करण्यात आले होते, ज्याच्यामधनं अनेक अश्लील जोक्स होतेच, परंतु एका सभ्य समाजामध्ये अशा पद्धतीचं वर्तन हे कदापिही सहन केलं जाणार नाही किंवा कुणीही त्याचं समर्थन करणार नाही, अशा सगळ्या गोष्टी होत्या. आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. या तिघांवरही मुंबई सायबर पोलिसांच्या माध्यमातून FIR झालेला आहे. त्यांच्यावर पुढची कारवाई होईलच. प्रणित मोरे सुद्धा म्हणते की तो लीगल कारवाईसाठी तयार आहे. पण मुद्दा पुन्हा एकदा राहतो की अशा पद्धतीच्या जे शोज होतात किंवा ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जोक्स केले जातात जे खरं तर कोणालाही सहन होण्यासारखे नाहीयेत किंवा ऐकावेत असे सुद्धा नाहीयेत. या सगळ्या गोष्टींचा काय होणार आहे? प्रणित मोरे एक माध्यम आहे, याच्या सारखेच अनेक असे जे कॉमेडियन्स आहेत किंवा असे कॉन्टेंट क्रिएटर की अशा पद्धतीचे शोज करतात किंवा अशा जोक्स त्यांच्या शोज मध्ये होत असतात, तो सुद्धा प्रश्न आहे. सुरुवातीला प्रणित मोरे सगळं काय म्हटलेलं आहे, त्यांनी माफीनाम्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे, त्यांनी त्याची जी बाजू मांडली ती त्याच्यामध्ये तो काय म्हणतोय ते तुम्ही ऐकून. हेलो, तो ये बात मुझे एक्चुअली काफ़ी टाइम से करनी थी, बट मेरा इंस्टाग्राम सस्पेंड हो गया था. आप सबने मेरे क्राउड वर्क का वीडियो देखा रहेगा जिसके लिए मुझे काफ़ी हेट मिल रही है और मुझे ऐसे लगता है ये हेट मैं डिज़र्व भी करता हूँ, क्योंकि उस लड़के से जब मैं क्राउड वर्क कर रहा था उसने काफ़ी डेरिवेटरी चीज़ें बोली, बट सब लोग उस पर हंस रहे थे, तो मैं भी कैरिड अवे हो गया और उससे लैप्स इन जजमेंट हो गया और मुझे लगता है ये मेरी काफ़ी बड़ी गलती थी. मैं चाहता था तो मैं उसको वहाँ पे रोक सकता था या स्टैंड ले सकता था, बट जो मैं नहीं कर पाया, मैंने उसको एक प्लॅटफॉर्म दिया जिसकी वजह से ये चीज़ें इतनी एस्केलेट हो गई. तो जिनको भी इस वजह से हर्ट हुआ है उन सब से मैं माफ़ी मांगना चाहता हूँ. जो भी लीगल प्रोसीडिंग्स मेरे अगेंस्ट हो रही है उसके लिए मैं अथॉरिटीज़ के साथ कोऑपरेट भी कर रहा हूँ. लेकिन आप सबसे मैं बस यही रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप सब मुझे प्लीज़ एक चांस दो, मैं बेटर इंसान बन के दिखाऊँगा. मेरे लिए भी एक लर्निंग थी, तो मैं खुद के ऊपर भी काम कर रहा हूँ, मैं अपने कंटेंट के ऊपर भी काम करूँगा और ये चीज़ आप फ्यूचर में मेरे काम में भी देख पाओगे. तर प्रणित मोरे काय म्हटलंय ते तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. माफी मागतोय आणि मला पुन्हा एकदा चान्स द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात ज्या काही कायदेशीर कारवाई आहेत त्याला सुद्धा तो सहकार्य करेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पण ही कॉन्ट्रोवर्सी सुरू कुठनं झाली तर प्रणित मोरेच्या एका शो मध्ये, त्याचा जो कॉमेडीचा शो आहे, स्टँडअप कॉमेडीचा शो आहे, त्याच्यामध्ये सेजल पवार आणि हिमांशू जांगरा ही जे दोघं होते त्या शो मध्ये, त्यांनी ज्या पद्धतीच्या कमेंट्स केल्या त्याच्यावरनं नवीन कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली होती. आता तो हिमांशू जांगरा आहे, त्याने 370ची जी बिर्याणी त्याच्या मैत्रिणीला खाऊ घातली आणि त्यानंतर त्याच्या काय अपेक्षा होत्या तो ते बोलला. त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई झालेली आहे, त्याच्या कंपनीनं त्याला काढून टाकलेलं आहे. दुसरीकडे सेजल पवारवर सुद्धा आता कारवाई होताना आपल्याला दिसते आहे. KM हॉस्पिटलमध्ये ती डॉक्टर होती आणि तिथे आता एक कमिटी बसवण्यात आलेली आहे. 2 जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांची ही कमिटी असणार आहेत आणि ते पुढची जी काही ऍक्शन घ्यायची आहे तिच्या संदर्भातली ती घेणार आहेत. अर्थात सेजल पवारने सुद्धा या सगळ्या संदर्भात पुढे येऊन माफी मागितली होती, तिचं म्हणणं मांडलं होतं. सेजल पवार काय म्हटली ती सुद्धा तुम्ही बघू. हेलो एवरीवन, मेरा जो 3 महीने पहले मैंने शो किया था उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी एंड आई जस्ट वांटेड टू कम हियर एंड से दैट आई एम वेरी सॉरी दैट थिंग हैपेंड एंड आई सेड द वेरी रॉन्ग थिंग. आई एम सो सॉरी अबाउट दैट. मैंने ऐसे कभी इंटेंशनली नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी. इट्स वेरी बैड टू सी वट एवर नैरेटिव हैज़ बिन सेट एंड बस मुझे इतना बोलना था कि शुरुआत में मैंने ये 2 बार बोली थी चीज़ कि आई रिस्पेक्ट दैट, लाइक हम उनका बहुत रिस्पेक्ट करते हैं एंड
I know it's my mistake, and when I went on a show, comedy show, it was my first stand-up comedy ever. मैं इसके पहले कभी stand-up show में नहीं गई थी, and मुझे ये बिल्कुल आइडिया नहीं था कि 2 महीने पहले की क्लिप अभी आज उसमें से एक पार्ट लेके ऐसा कुछ बड़ा इशू हो जाएगा. I'm never gonna justify. I'm never gonna take the wrong side. Only thing is कि I wanted to come here and give a public apology that मेरे side से ऐसा कभी नहीं होगा वापस. I would make sure I would never get into any sort of actions or any sort of comments, public comments इसके बाद, because social media एक बहुत बड़ा platform है and it's good that people are calling out for good cause, and I just want to make sure कि I would never support all this thing, never. And just wanted to let you all know कि मैं बहुत naive थी यार, like मुझे ना समझ में नहीं आया था. मतलब मैं जब इनिशियली ये सब वो जो आप पूरा देखो, वो पूरा जो सेगमेंट है वीडियो का, उसमें मैंने एंड में गाना भी गाया था. A lot of things happened, and उसमें से बस वो एक पार्ट I thought which as a particular responsible person I shouldn't have said, and I regret that. तो मैं बस आके ये बोलना चाहती हूँ कि I promise you all कि मेरे से इसके बाद ऐसे कभी publicly no statement gets out like that, and I'll make sure I would never comment or anything like that. I never wanted you all to see me like that. So, yeah, it was a mistake and I'm so sorry about that. मैंने आपके अगर sentiments hurt किए तो I just want everything to stop this year. Yeah, so I'm sorry. तर सेजल पवारने सुद्धा काय म्हटलेलं तुम्ही ऐकलेलं आहे. सेजल पवार जसं मी म्हटलं KM हॉस्पिटल मुंबईतल्या तिथे काम करत होती, आणि ज्या पद्धतीनं जे बॉडी डोनर करतात किंवा ऑर्गन डोनर्स असतात त्यांच्याबद्दल ती काय म्हणालेली होती हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल. तो शो सुद्धा कदाचित, ती क्लिप सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली असेल. याच्याबद्दल अनेक चर्चा झाल्या, मतमतांतर झाली, अनेक गोष्टी चर्चेला गेल्या, पण नेहमी प्रश्न राहतो की याच्या पुढे काय. अनेकदा आपण बघितलंय की हे सगळी कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर आता ही जी सेजल पवार आहे तिचे फॉलोअर्स कमी व्हायच्या ऐवजी वाढत चाललेले आहेत. एकीकडे प्रणित मोरेचं अकाउंट सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होतं, तिकडे त्या जो मुलगा आहे त्याला कामावरनं काढून टाकलं होतं. पण इतक्याच गोष्टीने हे सगळं थांबणार आहे का? तरुण नेमकं कशा पद्धतीचा विचार करतायत किंवा समाज म्हणून कुठल्या बाजूला चाललेलो आहोत, कुठल्या पद्धतीचं विचार हे तरुण मुलं करतायत, कुठल्या गोष्टींवर जोक्स करतायत, याची सुद्धा आता समाजामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या शोजमध्ये अशा पद्धतीचे जोक्स होत असताना त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे असं सुद्धा एक चर्चा आता समाजामध्ये उमटलेली आहे. पण या सगळ्यामध्ये आता दोघांचा तर माफीनामा आलेला आहे आणि आम्हाला एक संधी द्या असं ते सगळे याच्यामध्ये म्हणतायत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ज्या पद्धतीचे जोक्स केले होते त्यानंतर त्यांचा जो माफीनामा आलेला आहे त्याच्याबद्दल तुमची काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.